लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणा होताच पक्षांच्या याद्या जाहीर होत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातून एकही नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. चर्चेला उधाण आलेलं. पण भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. घराणेशाहीवर टीका करत खरं तर भाजपनं महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटही पडली. पण टीका आणि प्रचार करूनही घराणेशाही भाजपच्या यादीमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय. या 20 लोकांच्या यादीत 7 उमेदवार घराणेशाहीची धुरा सांभाळतायत. या यादीमध्ये कोण कोण आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर बीडमधून पंकजा मुंडे, माढातून रणजित नाईक निंबाळकर, अहमदनगर येथून सुजय विखे पाटील, नंदुरबारमधून हिना गावित, रावेरमधून रक्षा खडसे, अकोलातून अनुप धोत्रे, दिंडोरीमधून भारती पवार. तर या 8 उमेदवारांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. पहिलं नाव आहे बीडमधून पंकजा मुंडेंचं. पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाच्या 2 वेळा आमदार राहिल्यात. बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यानं त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं. दिवंगत भाजपा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. तर 2 वेळा खासदार प्रीतम मुंडे यांच्या त्या बहीण आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या त्या चुलत बहीण आहेत. नुकताच एका कार्यक्रमात त्या म्हणालेल्या, बस झालं, आता 5 वर्षांचा वनवास संपला. पुढचं नाव आहे माढ्यातून रणजित नाईक निंबाळकरांचं. तर रणजित हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. रणजित सिंह आणि त्यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे अगदी 2019 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. 2019ला लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर काँग्रेसनं त्यांना माढ्यातून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही होते. जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केला. पुढचं नाव आहे अहमदनगरमधून सुजय विखे पाटील. तर सुजय विखे पाटील हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून 7व्यांदा आमदार आहेत. तर 2019च्या निवडणुकीपूर्वी आधी सुजय विखे पाटील आणि काही आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले. या यादीमध्ये 5वं नाव आहे ते नंदुरबारमधून हिना गावित यांचं. नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित यांना 3ऱ्यांदा भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. हिना गावित या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. 2014 मध्ये हिना गावित पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. हिना गावित या संसदेतील सर्वात तरुण खासदार ठरलेल्या आणि त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 26 वर्ष. पुढची महत्वाची उमेदवारी दिली गेली आहे ती रावेरमधून रक्षा खडसेंना. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्या अनुषंगानं भाजपनं एकनाथ खडसेंच्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना तिकीट दिलं. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर सून म्हणजेच रक्षा खडसे या भाजपात आहेत. रक्षा खडसे 2019ला देखील चांगल्या मताने निवडून आल्या होत्या. या यादीत पुढचं नाव आहे ते अकोलातून अनुप धोत्रे यांचं. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे ते सुपुत्र आहेत. 2004 पासून सलग 4 लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते सक्रिय राजकारणातून दूर आहेत. या यादीतील 7वी शेवटची आणि महत्वाची उमेदवारी दिली गेली आहे ती दिंडोरीमधून भारती पवार यांना. दिंडोरी लोकसभेतून पत्ता कट होणार का अशी चर्चा सुरू असतानाच भारती पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 2014 मध्ये डॉक्टर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढलेल्या आणि त्यावेळी मोदी लाटेत त्यांचा पराभव भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला. डॉक्टर भारती पवार या कळवण मतदारसंघाचे 9 वेळा प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री राहिलेले कैलासवासी A.T. पवार यांच्या सुनबाई आहेत. आणि त्यामुळेच भाजपची दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली यादी पाहता यात भाजपनं बड्या नेत्यांच्या मुलांना आणि घरच्यांना तिकीट देत घराणेशाहीचं दर्शन घडवल्याचं पाहायला मिळतंय. या जागांबद्दल या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.